नमस्कार, मी सारिका देवरुखकर। एक 10 दिवसापूर्वी जो मी व्हिडिओ बनवला होता महिलांसाठी, तर आज नवीन भरपूर जणांनी मला कमेंट केल्या, मेसेजेस केले की ताई आम्ही असं काय करू वगैरे, किंवा आमचं प्रमोशन करा, हे करा। काही जणांच्या कमेंटला मी रिप्लाय देऊ शकले नाही किंवा मेसेजला देऊ शकले नाही। पण एक गोष्ट ह्या सगळ्यात जाणवली, भरपूर लेडीज मला मेसेजेस पण आले। पण काही जण सांगतायत की आम्ही यूट्यूब चॅनल चालू केले आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, तुम्ही स्टोरीला ठेवा। पण मी जेव्हा जेव्हा त्यांचं जाऊन प्रोफाईल बघितलं ना, तर त्या प्रोफाईलमध्ये काहीच नव्हतं। म्हणजे केले होते व्हिडिओज, पण कुठं फोटो लावलाय, मग 4 5 10 12 फोटो एकत्र केल्या, त्याला गाणं लावले, टाकले, किंवा असं, किंवा त्याचं एक गोष्ट जे एडिट केले ते व्यवस्थित नव्हतं, किंवा ते कॅप्चर केले ते व्यवस्थित नव्हतं, किंवा भरपूर जणांनी असं टाकलं की म्हणजे त्या व्हिडिओमध्ये नव्हतंच की जेणेकरून लोक बघतील। मला काय सांगायचं आहे, तुम्ही एखादा व्हिडिओ जर आला तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकत नाही, स्किप करताय। मग तुमचा असा व्हिडिओ जो झालाय तो लोक का बघतील? जरी मी स्टोरीला ठेवलं तरी सुद्धा बाबा त्यामध्ये ठेवण्यासारखं तरी काहीतरी असावं। माझी मुलं लहान आहेत, मी एकटी कष्ट करते, मी नवीन चॅनल चालू केले, प्लीज सपोर्ट करा। मान्य आहे, परिस्थिती वाईट आहे, पण तुम्ही जे करताय ना त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे 100% दिलेत का? त्यामधनं लोकांना समोरच्याला काहीतरी मिळावं असं दिलंय का? सोशल मीडियावरती काम करायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, त्या बघणाऱ्याला एकतर त्याच्या डोळ्याला आराम मिळाला पाहिजे, एकतर त्याच्या कानाला आराम मिळाला पाहिजे, नाहीतर त्याच्या मनाला तरी आराम मिळाला पाहिजे। तुम्ही समजला असाल की मला काय सांगायचं आहे। डोळ्याला, कानाला, मनाला सगळ्यातनंच आराम मिळत असेल तर तुम्हाला फेमस होण्यापासून कोणीच मागं ओढू शकत नाही। उदाहरणार्थ तुम्हाला कळलं असेल की सोशल मीडियावरती केस उडवतायत, ह्या करतायत, अंग दाखवतायत, म्हणजे त्या माणसांना डोळ्याला आराम मिळते म्हणून लोक त्यांना फॉलो करतात। एखादं तुमचं सिंगिंगचं आहे, काय आहे बाबा, डोळ्याला पण छान तुम्ही काहीतरी निसर्ग दाखवताय, मागून छान बोलताय, बोलणं मोटिवेशनल आहे, तर लोक तुम्हाला बघतील। मनाला म्हणजे काय, तुमचे कंटेंट असे आहेत की त्यांच्या हृदयाला भिडतायत तर लोक बघतील, किंवा त्या सगळ्यातनं त्यांना काहीतरी मिळतंय तरच लोक तुम्हाला बघतील। मग कंटेंटवरती किंवा तो जो विषय तुम्ही घेतला ना त्या विषयावरती काम करा। जसं आपण कामाला गेलो तर तिथं बसू देत नाहीत, पैसे कसं म्हणजे त्यांनी पैसे देणार असतात ना तर आपल्याकडनं काम करून घेतात, तसं यूट्यूब असेल, फेसबुक असेल तर तुम्ही तिथून काहीतरी दिला पाहिजेत ना। तुम्ही त्याचं नॉलेज घेत नाही, यूट्यूबवरनंच शिकून यूट्यूबवरनंच लोक कितीतरी पैसे कमवत आहेत। सगळ्या गोष्टी हल्ली यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, सगळ्या। एडिटिंग कसं करायचं मी यूट्यूबवरून शिकली, रील्स बनवायचं ते थोडा कॉन्टेंट माझे असतात, पण भरपूरशा गोष्टी। आणि अजून भरपूरशा बायकांनी मला मेसेजेस केले की मी ताई माझा पार्लरचा व्यवसाय भरपूर आहे बरं का, पार्लरचा व्यवसाय भरपूर जण करत आहेत। मला काय म्हणायचं आहे, गल्लीतला कुठल्या तरी एका कोपऱ्यात तुमचं पार्लर आहे आणि त्याचं प्रमोशन मी त्या आय डीवरती करणार आहे। मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर सगळीकडचे फॉलोअर्स आहेत। एखादा देव तुम्हाला द्यायला लागला ना तर एखादं तुम्हाला देवानं सांगितलं की डोळे बंद कर आणि एक 15 मिनटं किंवा एक 5 मिनटात तुला जे मागशील ते तुला मिळणार आहे। पण तुम्ही म्हणताय काही नाही, मला छान आजचं जेवण चांगलं मिळू दे, मला एक ड्रेस दे, साडी दे। म्हणजेच काय की तुम्हाला एखादी गोष्ट करताना म्हणजे मिळायला लागली तरी तुम्हाला मागायचं काय हेच कळत नाही। सेम तसं मी ज्या महिलांसाठी हे चालू केलं ना, तर महिला अशा आहेत की बाबा ताई, एक जण तर म्हणतात की ताई मला एडिटिंग येत नाही आणि मला आमच्या घरी प्लीज या ना, नंबर पाठवतात। भरपूर अशा आलेत की नंबर पाठवल्यात, ताई तुम्ही आमच्या घरी या आणि ती जरा एडिटिंग शिकवा की। कसं शिकवू शकते मी? तेवढा माझ्याकडे पण वेळ नाही आहे आणि मला हे काम करायचं की माझ्या त्या ह्याच्यामध्ये सगळ्या भरपूरशा महिलांना त्याचा फायदा होईल। त्यामुळे आपण काय बोलतोय हा पण विचार करा, काय मागतोय हाही विचार करा, वाईट वाटून घेऊ नका, ही खरी गोष्ट आहे। अजून भरपूर व्यवसाय जे मी सांगितले होते, तर मला एक सांगायचं आहे की मार्केटला ज्याची मागणी आहे ते करा। अजून एक जण होत्या की त्यांनीच काय सांगितलं की घरच्यांचा जरासुद्धा सपोर्ट नाही येतोय, तुम्हाला माहीत नाही आम्ही कुठल्या परिस्थितीतून आलोय। मी इथंपर्यंत आली आहे, ती एकटी स्ट्रगल करत आली आहे आणि म्हणून मला वाटतं की ज्या आता नवीन लेडीज असतील, काय करू इच्छित आहेत, तर त्यांना माझा सपोर्ट व्हावा, म्हणजे त्यांना बूस्ट व्हायला। पण तुमचं क्लिअर नाही आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं क्लिअर नाही आहे की तुम्हाला कशात आवड आहे, तुम्हाला कळत नाही आहे की मी काय करू, तेही मी पुढं हळूहळू सांगेन। पण एक असते, काय असो ना असो, पण तुमची जिद्द पाहिजे। ते जे करणार, आधी कुणालाच माहीत नसते काय करायचं, ते हळूहळू करता करता कळत असते की आपल्याला काय करायचं आहे। जसं की मला
मी माझं ग्राउंडमध्ये मी चांगली होते, स्पोर्ट्समध्ये होते. नंतर माझं लग्न झालं, नंतर ते मुलं झाले, नंतर मला ते GBS म्हणून आजार झाला, त्यात माझे हातपाय गेले. 2 वर्ष बेडवर पडून होते. तिथनं पुढं ते शरीर रिकवर व्हायला अजूनही माझे हात असे मी तुम्हाला दाखवले तर पूर्ण थरथरत आहेत, नीट स्टेबल नाही आहेत. पण त्यातनं मग मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. माझं कर्णबधीर मुलांचं DED झालं आहे. पण त्यात मला भरपूर पैसे मागायला लागले, 13 लाख 15 लाख तेवढे माझ्याकडे नव्हते. त्यामुळे ते DED माझं तसंच राहिलं. त्यात नोकरीत मी संधी शोधल्या नाहीत. पुढे मी MPSC केली. प्री मेन्स क्रॅक करायचं, MPSC PSIचं मी ग्राउंडमधून बाहेर पडले. नंतर बाबा असं व्हायला लागलं की मला तो अभ्यास आणि हे कुठंच म्हणजे थोड्या मार्काने जातोय, मग काय करायचं. मग ते करता करता मी कपड्यांचं दुकान टाकलं, लेडीज शॉपी. त्यामध्ये मी बायकांशी कम्युनिकेशन करायला लागले. त्यात माझं स्किल वाढलं की बोलायची पद्धत वाढली. बायकांच्या प्रायोरिटीज काय असतात ह्या मला कळाल्या. पुन्हा मग असं झालं की ते बंद करायला लावलं घरच्यांनी की बाबा तू घरी वेळ दे. मग घरात बसून आता काय करायचं, कारण जर जिद्द असेल आणि करायची एक तडप असेल ना आतनं तर ती बसू देत नाही. मग काय करायचं, तर यूट्यूब मी आता चालू केलं आहे. पण त्याच्या आधी इंस्टाग्रामवरती त्यात पण कळत नव्हतं काय करायचं. गाण्यांवर व्हिडिओ कर, ह्याच्यावर कर, त्याच्यावर कर, कुठं कॉमेडी कर. त्यातनं शिकत गेलो. सांगायचं तात्पर्य काय आहे, मी काय काय केलं हे नाही सांगायचं आहे. मीही तशीच होते की जिला काय करायचं हे कळत नव्हतं. पण करत येत असताना कळलं की काय करायचं आहे. हे एंड जे आता मी रील्स बनवते हे एंड आला. त्यात मला कळालं की माझी ॲबिलिटी काय आहे. तसं तुम्हीही असू शकताय. फक्त सांगायचं एंड ऑफ एकच की तुम्ही काहीही करू शकताय, तुम्ही बेस्ट देऊ शकताय. आपण पोरं जन्माला घालतोय, त्या पोरांना सांभाळतोय, सासू सासऱ्यांचा किरकिर असेल, सगळ्यांची मनं सांभाळतोय, पोरांना पायावर उभं करतोय. ॲट अ टाईम आपण एवढं सगळं करू शकतोय. तर आपण काहीही करू शकतोय, फक्त काहीही करू शकतोय. पण जेव्हा या सगळ्यांचं करताना आपली ओळख आपण बनवायचं सोडून देतोय, ह्यांच्यासाठी काम करतोय. उद्या पोरं विचारतात काय धुणं भांडी करते, घरातच असते, काय ती घरातच असते. नको आहे ते. तुमची ओळख बनवा, जी तुम्ही काय आहे हे जगाला कळण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला जरी कळलं ना तरी तुम्ही जिंकलत. अजून भरपूर व्हिडिओ मी पोस्ट करेन. आणि मेन ते जे मी सांगितलं होतं की 2026मध्ये 3 अशा लेडीज ज्या नवीन काहीतरी करू पाहतात किंवा 1-2-4 महिने झाले त्यांनी बिझनेस सुरुवात केली आहे आणि बाबा किंवा आमचं प्रमोशन करा वगैरे, तर मी करणार आहे. कमेंट्समधून एक लेडीज तरी माझी फिक्स झाली आहे की जिच्यासाठी. आणि हां, मी सांगितलेलं आहे की मी ह्याचे कोणतेही चार्जेस घेणार नाही, हे खरं आहे. पण ट्रॅव्हलिंग म्हणजे मी इथून तिथंपर्यंत येणार तर त्याचं ट्रॅव्हलिंगचे चार्जेस मी घेणार. का घेणार, मग ते तुम्ही बाबा काय असेल, 1000 असेल, 500 असतील, काय होतील ते तुम्ही द्यायचे आहेत. का द्यायचे माहिती आहे, पूर्णच फुकट एखादी गोष्ट मिळाली तर त्याची किंमत राहत नाही. जे मला त्या मेसेजमध्ये दिसतंय की ताई तुम्ही घरी येऊन शिकवा, आमच्या घरी याल का, प्लीज याल का, बरं वाटेल. भरपूर जणांनी आयुष्यात काय झाले, लेडीज किती स्ट्रगलमध्ये आहेत, आम्हाला कुणाला सपोर्ट नाही आहे, आम्ही कसं पुढं जाणार. एक आहे करायचंच, हे फिक्स तुमच्या डोक्यात असेल. आता जसे एक पाणीपुरीच्या महिला त्यांनी सांगितले की त्यांनी पण लेडीज शॉपी चालवत होत्या, पण काय करायचं म्हणून त्यांच्या भावाने एक बाबा जागा होती तिची अशीच लांबडी, तिथं तू कर म्हटली काहीतरी. तिने पाणीपुरीचा व्यवसाय चालू केला. 8 वर्ष झाली. तर त्या लेडीजनं स्वतःचे 2 फ्लॅट, भरपूर मुलांचं शिक्षण केलं, 500 रुपये इन्व्हेस्टमेंट करून ते सुरुवात केली होती. रस्त्यावर उभं राहायला ती बाई लाजली नाही. आणि भरपूर कमेंट करतायत की लोक नावं ठेवतायत आणि हे असं करतात. मलाही ठेवल्यात. असंच आपण जात नाही. कितीतरी मेसेजेस आले होते, आज येतेस का, एवढे रुपये देतो. इथनं सुरुवात आहे. तुम्हाला असं वाटतंय की असं होत नाही, तर पुढं जायचं म्हणलं की ह्या गोष्टी होत्यातच. फक्त त्या कितीपर्यंत आपण मनावर घ्यायच्या. मग आपल्या घरच्यांना कसं मॅनेज करायचं, तुम्ही जगाला मॅनेज करू शकताय, फक्त आपल्या घरच्यांना मॅनेज करणं तुम्हाला जमलं पाहिजे. मग ते तुमची जिद्द पक्की असेल ना तर तुमच्या घरचे एकतर तयार होतील तुम्हाला साथ द्यायला, किंवा जे बाकीचे नातेवाईक आहेत ते सोडूनही जातील. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं आहे आणि कसं पुढं जायचं हे तुम्ही बघायचं. हे मी नाही सांगू शकत. मी तुम्हाला फक्त पुढं कसं जायचं आणि काय करायचं हे सांगू शकते. तेही मी पुढचा जो व्हिडिओ आपला येणार आहे त्याच्यामध्ये 10 गोष्टी मी अशा सांगणार आहे ज्या तुम्ही, तुमची लहान मुलं असतील तर तुम्ही ते घरातून करू शकताय.
पण घरातून एवढे रुपये कमवा, आम्ही 25,000 देतो, ह्या स्कीमला कुठेही बळी पडू नका. तसं काहीही होत नाही. तुमचा वेळ जाणार आहे. परत तुम्हाला असं वाटतं की आम्ही काय करू शकलो नाही. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येते की तुम्ही घरात बसून काय करू शकताय. त्या 10 आयडियाज मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. धन्यवाद.